जर तुम्हालाही फणस म्हणजेच कटहलची भाजी बनवायची असेल तर नक्कीच या पद्धतीने ट्राय करा. खूप छान बनते. एका भांड्यात थोडं तेल घेऊन फणस रोस्ट करून घेतला. नंतर त्यामध्येच कांदा आणि टमाटरसुद्धा भाजून घेतला. नंतर भाजलेला कांदा, टमाटर, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेतले. नंतर त्याच भांड्यात थोडं तेल घालून जिरं आणि बारीक केलेला मसाला परत रोस्ट केला. त्यामध्ये बेसिक मसाले टाकले. सोबतच थोडं दालचिनी पावडर आणि मिरे पावडर टाकून घेतले. फणस जर जास्त हार्ड असेल तरच त्याला बॉईल करायचं आणि सॉफ्ट असेल तर रोस्ट करूनच भाजी छान बनते. नंतर त्या मसाल्यामध्ये फणसच्या फोडी घालून त्याला मिक्स केले. वरून पाणी घातलं आणि त्याला 15 ते 20 मिनटं शिजवून घेतले. सोबतच आंब्याची कढी पण रेडी होती आणि आता वेळ होती गरमागरम पराठे बनवण्याची. लास्ट टाईम मी फणस बॉईल करूनच भाजी बनवली तर ती काही छान बनली नव्हती. म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.